आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्र शासनाने शिक्षकांना लावलेल्या अशासकीय कामाच्या विरोधात प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढून एक प्रकारे शासनाला अल्टिमेटम दिला आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरी जिल्हा परिषदेवर रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम शिक्षकांच्या वतीनं जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात येतोय। शासनापर्यंत शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश पोहोचवण्याचं काम या माध्यमातून शिक्षक एकजुटीने करत आहेत। आज शिक्षकांच्या समोर अनेक अशैक्षणिक कामं या ठिकाणी लावलेली आहेत। BLO सारखं काम असेल, त्याचबरोबर अन्य जे अशैक्षणिक कामं आहेत आणि त्याचबरोबर जे TET अन्यायकारक TET या ठिकाणी शिक्षकांच्यावरती लादली गेलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि याच अनुषंगानं शिक्षकांची एकजूट ही या ठिकाणी दिसत आहे। या सगळ्या मागण्या या ठिकाणी शासनानं मान्य कराव्यात आणि या शिक्षकांना या सगळ्या जाचातून मुक्त करावं आणि त्यांचं जे मूळ कर्तव्य आहे की शाळेमध्ये शिकवण्याचं जे काम शिक्षकांचं आहे ते काम करण्याची मुभा या ठिकाणी शासनानं द्यावी आणि हीच एक मागणी घेऊन या ठिकाणी हा सगळा आक्रोश आम्ही करत आहोत। निश्चितपणे आम्हाला खात्री आहे हे शासन या ठिकाणी आज शिक्षकांचा जो आवाज आहे तो आवाज ऐकून यामध्ये निश्चित बदल करेल आणि ज्या शिक्षकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करतील। शासन दरबारी वेगवेगळे पत्रव्यवहार करून आम्ही या ठिकाणी ही सगळ्या मागण्या दिलेल्या आहेत, परंतु शासनानं या ठिकाणी कुठलीच दखल घेतलेली नाही आणि म्हणून शेवटचं हत्यार म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। शिक्षकांची एकजूट या निमित्तानं दिसत आहे। म्हणून माझी शासनाला विनंती राहील की शिक्षकांवर अन्याय न करता त्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या तात्काळ या ठिकाणी मान्य कराव्यात। धन्यवाद। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो प्राथमिक विभागाचे शिक्षक सहभागी झाले होते। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे आयोजित केलेला हा भव्य विराट मोर्चा शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपले मित्र रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे आयोजित केलेला हा भव्य विराट मोर्चा शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपल्याला आमच्या प्रमुख मागण्या TET परीक्षा रद्द करा, शिक्षकांना सेवा संरक्षण द्या, TET परीक्षा रद्द करा। संच मान्यतेचे चुकीचे धोरण TET परीक्षा असो किंवा BLO यासारख्या कामांमधून आणि परीक्षांमधून शिक्षकांना मोकळीक मिळावी यासह काही प्रमुख मागण्यांवर वारंवार शासन दरबारी करण्यात आलेल्या परंतु त्याकडे लक्ष न दिले गेल्याने आम्हाला धडक मोर्चा काढावा लागला अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समितीचे समन्वयक संतोष पावणे यांनी मोर्चाला संबोधित करताना दिली आहे। आज आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलो जे आमच्यावर अन्याय करत आहात तो अन्याय आता आम्हाला सहन करण्याची ताकद आमच्याकडे राहिलेली नाही। हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो। यापुढे जर शासनाला ज्या आमच्या मागण्या आहेत आमच्या मंत्र्यांनी सांगितलं की TET सारखा विषय असेल, BLO सारखा विषय असेल
त्यासोबतच या ठिकाणी जी बाकीचे शैक्षणिक जी कामं आहेत त्या कामातनं जर आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून जर मुक्तता नाही मिळाली तर यापेक्षा देखील तीव्र आंदोलन, आत्मक्लेश आंदोलन, उपोषणाचा मार्ग असेल, त्या ठिकाणी रास्ता रोको असेल, अशा पद्धतीचे जे जे संविधानिक मार्ग आहेत आंदोलनाचे, ते आंदोलनाचे मार्ग निश्चितपणे आम्ही या ठिकाणी स्वीकारू. त्यामुळे शासनाला आमचे हात धरून नम्रतेची विनंती आहे. कर्मचाऱ्याचा, शिक्षकाचा अंत पाहू नका. टीईटीची सक्ती आहे ती रद्द करा. महाराष्ट्र शासनानं सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठेही प्राथमिक शिक्षकांची बाजू लावून धरली नाही. मी सर्वोच्च न्यायालयाचा जो सन्मान आहे तो सन्मान राखून मी म्हणतो की कायदा 2009 साली आला, शिक्षण हक्क कायदा 2009 साली आला, पण त्यापूर्वी लागलेल्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावानं या ठिकाणी तुम्ही टीईटीची सक्ती करत असाल तर ते योग्य नाही. माझ्या माहितीनुसार कायद्याच्या अभ्यानुसार कुठलाही कायदा पूर्वलक्षी प्रभावानं होत नाही. त्यामुळे शासनानं सर्वोच्च आमची बाजू मांडावी, संसदेमध्ये असणाऱ्या सरकारने देखील आमची बाजू मांडावी आणि हा टीईटीचा जो सक्तीचा घाट आहे तो या ठिकाणी बंद करावा. अशैक्षणिक कामामध्ये बीएलओचं काम या ठिकाणी आहे, बीएलओचं काम अशैक्षणिक कामामध्ये आहे. लोक मृत्युमुखी पडलेले आहेत कामं करता त्यांना कुठलंही त्या ठिकाणी बेनिफिट मिळत नाही. असं असताना शिक्षकांना निव्वळ वेठी करायचं आणि हा सगळा घाट जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, गोरगरिबांचं शिक्षण बंद करण्यासाठी, खाजगी शाळांचं पेव फोडण्यासाठी हा सगळा घाट घातलेला हा आमचा आरोप आहे. त्यामुळे आमची मागणी एकच आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे. मराठी शाळा टिकल्या पाहिजे, सरकारी शाळा टिकल्या पाहिजे, शिक्षक टिकले तर विद्यार्थी टिकतील. त्यामुळेच या ठिकाणी आमची ही मागणी आहे. तर या मागण्या आजच्या आंदोलनात मान्य नाही झाल्या. मी मगाशी सांगितल्यापासून जे जे संविधानिक मार्ग आहेत आंदोलनाचे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. याशिवाय आम्ही थांबणार नाहीत आणि आमच्या कसल्या परिस्थितीत मागण्या मान्य करू. शिक्षक हा संघर्षातून उभा राहिलेला प्राणी आहे. त्यामुळे शिक्षक हा संघर्ष करून या ठिकाणी न्याय मिळेल अशी आशा मला आहे. यापुढचं आंदोलन देखील तीव्र असेल अशी आशा व्यक्त करतो. शासन आमचा अंत पाहत आहे. यापूर्वी देखील विविध मुद्द्यांवरती आम्ही मोर्चे काढलेत, पण शासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. पण यापुढे आम्ही तीव्र संवैधानिक मार्ग अवलंबू असा इशारा शिक्षक संघटनेचे नेते दिलीप देवळेकर यांनी दिला आहे. टीईटीची परीक्षा जी वयोवृद्ध असलेल्या शिक्षकांना टीईटी द्यावी लागते. अनेक वर्ष शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची आज परीक्षा घ्यायची. त्यांनी इंजिनियर्स, डॉक्टर्स, पदाधिकारी अनेक विद्यार्थी घडवले. त्या शिक्षकांची आज हेच पदाधिकारी परीक्षा घेण्याचा घाट घालत आहे, चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाला ही बाजू समजावून सांगितली पाहिजे. राज्य शासनाने 50च्या वरती जे लोक गेले त्या 50च्या नंतर ही परीक्षा घेणे चुकीची आहे. ही एक प्रमुख मागणी आहे. दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की बीएलओ सारखी जी अशैक्षणिक कामं आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना सोडून गावोगाव फिरायला लागतं, दारोदार फिरायला लागतं, ते काम आमचं बंद झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं अशैक्षणिक काम शिक्षकांना देऊ नये. शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत शिकवण्यासाठी द्यावा अशी आमची दुसरी मागणी आहे. तिसरी आमची मागणी अशी आहे की पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्याने दिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जर 2028पर्यंत टीईटी पूर्ण करा म्हटलंय तर मग जिल्हा परिषदांचा आग्रह का की आत्ता टीईटी पूर्ण झालेल्यांनाच प्रमोशन मिळेल. सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्रमोशन दिलं पाहिजे. 28पर्यंत त्यांनी जर टीईटी पूर्ण केली नाही तर त्यांचं प्रमोशन काढून घेण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये आहे. त्याप्रमाणे त्यांनी सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नत्या दिल्या पाहिजे. सरसकट शिक्षकांची जुनी पेन्शन दिली पाहिजे. शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून नेमणूक न देता नियमित शिक्षक म्हणून नेमणूक दिली पाहिजे. अशा प्रकारच्या अनेकविध मागण्या आहेत. यामध्ये जिल्ह्याचं प्रशासन हे आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये वेठीला धरतं आहे. हे शिक्षकांना अशा प्रकारे वेठीला धरल्यानंतर भारताचं भविष्य घडवण्याचं काम आमच्या हातात आहे. ते काम कसं पूर्ण होणार आहे याच्यावर लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे. आमचं आंदोलन व्यक्ती, लोकप्रतिनिधी, शासन आणि सरकार यांच्या विरोधात नाही आहे. आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की विद्यार्थ्यांचं जे उज्ज्वल भविष्य आम्हाला घडवायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला समाधानी करा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवायला आम्हाला मदत करा. यासाठी हे आमचं आंदोलन आहे. राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. याचं प्रमुख आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे. ते राज्यस्तरावरच्या नेत्यांबरोबर सरकारबरोबर बोलणार आहेत.
आम्ही त्यांना मदत म्हणून जिल्हा स्तरावर हे आंदोलन घेतलेलं आहे आणि या आंदोलनाची तीव्रता आपण सगळेजण बघताय. जवळजवळ या जिल्ह्यातल्या 85% शाळा बंद झालेल्या आहेत. शिक्षण सेवक जिथे आहेत तेवढ्याच शाळा, कारण त्यांच्या नोकरीच्या एकूण कामकाजामुळे त्यांना 6 महिने 7 महिने झाले नोकरी रद्द होऊन, तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय बडगा उगारू नये म्हणून त्यांना शाळेत जाण्याची आम्ही सगळ्यांनी सर्वांनी संमती दिली. माझं नाव दिलीप गणपत जवळकर, समन्वयक, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.